नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव ड्रायव्हर्सच्या बेजबाबदार वागणुकीमुळे विटांचा ट्रक महामार्गाच्या खाली कोसळला। या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले। ही घटना आज मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास आंबडी शिवारात घडली। अपघातानंतर काही वेळासाठी महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। प्राप्त झालेल्या माहितीनुसार बोर्डा सराका येथील रहिवासी महेश नारायण बघमारे वय वर्ष 30 हे ट्रक MH400686 चालवायचे। त्यांनी विटांचा माल खाली करून 4 सहकाऱ्यांसह गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात घडलाय। नागपूरहून मनसरच्या दिशेने जात असताना आंबडी पेट्रोल पंप ओलांडल्यानंतर एका अज्ञात ड्रायव्हरने ट्रकला अचानक कट दिलाय, ज्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। नियंत्रण गमावल्यानंतर ट्रक महामार्गाच्या बाजूला असलेल्या खोल नालीत उतरला आणि त्यांच्या समोरील काच फुटल्याने ट्रक चालक बाहेर फेकला गेलाय। दुर्दैवाने त्याच वेळी ट्रक चालकाच्या डोक्यावरून ट्रकचे पुढील चाक गेल्याने तो जागीच ठार झालाय। ट्रक नालीतून बाहेर येऊन थेट सर्व्हिस रोड ओलांडत शेतात जाऊन थांबलाय। या भीषण अपघातामध्ये ट्रकमधील दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रामटेक उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले। सुदैवाने इतर 2 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आणि काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दुर्गेश वरखडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय। सध्या पोलीस अपघाताचा तपास करत असून ड्रायव्हरच्या बेदरकारपणामुळे घडलेल्या या अपघाताबाबत अधिक चौकशी सुरू आहे। महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।